गरोदरपणात आपल्याबरोबर घरातल्या सगळ्यांचा आनंद द्विगुणित झालेला असतो. घरातलं वातावरण अगदी उत्साही असतं. पण या प्रवासात आपल्याला अनेक समस्या येण्याची शक्यता असते. अशीच एक गंभीर समस्या आहे, ती म्हणजे गरोदरपणातला उच्च रक्तदाब, म्हणजेच प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर. आईबरोबरच बाळाला सुद्धा याचा धोका असतो. गरोदरपणाच्या 20व्या आठवड्यात म्हणजे 5व्या-6व्या महिन्याच्या आसपास उच्च रक्तदाबाचा हा विकार गरोदर स्त्रीला जाणवू शकतो. आधीपासून रक्तदाब नसलेल्या महिलांना सुद्धा उच्च रक्तदाब सतावू शकतो. दुर्लक्ष होऊन परिस्थिती हाताबाहेर गेली तर प्री एक्लेम्सिया म्हणजेच रक्तदाबामुळे आकडी येऊ शकते. गरोदर व्हायच्या आधीपासूनच तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा विकार असेल तर ANCच्या तपासण्यांमधून तो कळून येईल. तुमची आधीपासून औषधं चालू असली तर डॉक्टरांना त्याची कल्पना द्या, जेणेकरून तुमच्या पुढच्या उपचारात त्याप्रमाणे बदल केले जातील. उच्च रक्तदाब, हातपाय किंवा चेहऱ्यावर सूज येणं, अपेक्षेपेक्षा जास्त वजन वाढणं, तीव्र डोकेदुखी, तीव्र पोटदुखी, अंधुक दिसणं, चक्कर किंवा आकडी येणं अशी लक्षणं जाणवली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. नियमितपणे ANCच्या तपासण्या करून रक्तदाब आणि लघवीमधली प्रोटीन्स यावर लक्ष ठेवा. तुम्ही हा धोका कमी करू शकता. लक्षात आलं ना? एकदा गरोदर झालात की तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासत राहणं खूप गरजेचं आहे. उच्च रक्तदाबाची समस्या प्रसूतीनंतर सुद्धा उद्भवू शकते. त्यामुळे पुरेशी सुविधा उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्येच प्रसूती होणं आवश्यक आहे. आधी सांगितलेली कुठलीही लक्षणं आढळली तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी किंवा आपल्या आशाताईंशी संपर्क साधून वैद्यकीय उपचार घ्या. फक्त स्त्री म्हणून नाही, तर आता एक आई म्हणून गरोदरपणात जबाबदारीने आरोग्याची नियमित काळजी घ्या. कुठलीही अडचण किंवा शंका आली तर आपल्या आशाताईंना भेटून निसंकोचपणे संवाद साधा. शेवटी हेच सांगेन की गरोदरपणातल्या उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केलं तर ते महागात पडू शकतं. तुमचं आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण मिळून या समस्येचा सामना करू आणि बाळाचं भवितव्य सुरक्षित ठेवू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.